माझं नाव रेवा सबनीस आणि हा माझा कॉलेजचा जुना मित्र केदार. कसं आहे, मला अनाथ आश्रमात जॉब मिळवून देण्यासाठी केदारने मदत केली आणि आता मी केदारच्याच रूममध्ये राहते, म्हणजे बेलसऱ्यांच्या इथे राहते. तारिणीच्या घरी सगळे मला खूप छान ओळखतात. हो, हे सगळं कधी घडलं? तारिणी, हे मला का नाही माहिती? तुम्ही कधीही मला काही का नाही सांगत? त्याच्यासाठी माहेर जपावं लागतं. आय मीन, मी एवढे दिवस तिथे राहते, पण तुला मी एकदाही तिथे बघितलं नाही ग. निशिता, तिने विश्वासात घेऊन तुला काही सांगितलं असतं तर तू ऐकून घेतलं असतंस का? मुळात तू कधीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असतेस? कमप निशिता, ती आली आहे आणि ती ऑफेंड न होता सगळं सांगते तुम्हाला, सगळं क्लॅरिफाय करते. इज इन दॅट इनफ? आता तरी तुम्हाला पटलंय का त्या दोघांमध्ये काही नाहीये? पण क्लॅरिफाय केलेलं असलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्या घरगुती वादात माझं नुकसान झालं ना, त्याची नुकसान भरपाई कोण देणार? व्हॉट डू यू मीन? आम्ही तुझं काहीही नुकसान केलेलं नाहीये आणि मॅक्स टू मॅक्स आम्ही तुला तुझ्या रिक्षाचे पैसे देऊ. ओके? ओ हॅलो राणी व्हिक्टोरिया, तुझं इंग्रजी आणि तुझ्या पैशाचा माज खिशात ठेवायचा, कळलं ना? आणि निशी, एखाद्याचे चोरून फोटो काढणं हा कायद्याने गुन्हा आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 21 अंडर तुला 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 2 लाखाचा दंड होऊ शकतो. आणि मी आब्रू नुकसानीचा दावा जर ठोकला तर भरपाई पण द्यावी लागेल. ओ हॅलो, तू बोलशील आणि आम्ही विश्वास ठेवू? नाही नाही, घ्या, मी असं कुठे म्हणते. रेवाचा अभ्यास सगळा खणखणीत असतो बरं का. बघ बघ, बघतीयस ना इंटरनेटवर? बघ, म्हणजे माझा फोटो बघून तुम्ही माझ्या चारित्र्यावर शंका घेताय. यासाठी जर मी आब्रू नुकसानीचा दावा ठोकला तर नुकसान भरपाई द्यायला लागेल तुम्हाला. बोला, चटचट बोला. कोण कोण होतं? तू होतीस ना, का तू काढलेस? नो वेज, माझा यात काही संबंध नाहीये. ईशा, ऑफकोर्स, अगं तू तिचे फोटो काढलेस ना आणि मग तूच हा सगळा सीन क्रिएट केलास. लुक, आय एम नॉट रेलिव्हंट टू दिस, शी इज. आता मी तुला सोडतच नसते, मुंगूस तोंडे. आता तू बघच. तुला माहितीये का, याच्यासाठी तुला 3 वर्ष, 1, 2, 3 वर्ष डायरेक्ट जेलमध्ये. पण मग तुला आता मी फोटो पाठवणार तुझ्या नवऱ्याचे. म्हणजे तू जेलमध्ये असताना तो कोणाला भेटतो, कोणाला मिठाई मारतो, कोणाच्या पप्प्या घेतो. मजा येईल ना? कारण आता तुला तुझा नवरा पण नाही वाचू शकत आणि कौशिकी मॅम पण नाही वाचू शकत. सॉरी, बिग फॅन पण मॅम. मग करू का कंप्लेंट?